आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लीलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ॲक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. शॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. भाजप पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा करत त्यांना भाजप संघटनेचा मजबूत आधारस्तंभ असे गौरवले. एका उद्घाटन सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की कर्जत तालुक्यातील 3ही मंडळ अध्यक्ष भाजपा संघटन अधिक बळकट करत असून केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे आणि योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहेत. 5 ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तसे भाजप नेते दीपक बहिरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत दिनेश रसाळ यांच्या पुढाकाराने कर्जत कशळे येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या दरात विक्रीसाठी स्टॉलचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीपंप, गृहिणींसाठी पीठ दळण यंत्र यासारख्या वस्तू सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. टीव्ही, फॅन, मिक्सर, वॉशिंग मशीन, सायकल, मोबाईल, ॲक्सेसरीज अशा अनेक घरगुती उपयोगांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अर्ध्या किमतीत नागरिकांना या स्टॉलवर उपलब्ध असणार आहेत. मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांसाठी ही संधी अत्यंत लाभदायक ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी दिनेश रसाळ म्हणाले, सामान्य जनतेला महागाईच्या काळात थेट फायदा मिळावा यासाठी आम्ही पक्षांच्या नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. कशळे बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या या स्टॉलचा लाभ महिनाभर मिळणार असून यासाठी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा म्हणून सांगण्यात आलंय. ग्रामीण महिलांसाठी हे उपक्रम घरी बसून रोजगाराची संधी निर्माण करणारे ठरणार असून महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे असा विश्वासही रसाळ यांनी यावेळी व्यक्त केलाय. कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये कृषी पंप, इंडक्शन मशीन, सायकल, त्याच्यानंतर घरगंटी 2 प्रकारच्या, एकामध्ये तुम्ही मसाले आणि कडधान्य आणि धान्य हे करू शकता, एकामध्ये नुसते धान्य आणि आटा हे करू शकता. त्याच्यानंतर टीव्ही आपल्या ग्रामीण भागामध्ये बहुतेक ठिकाणी नाही, तर आपण एकदम सोपं दरात करून दिलेली. त्याच्यानंतर जे कुठे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड घेऊन त्याला अजून थोडं आपण सबसिडी देतो. अशा प्रकारचा आपण उपक्रम करतो. त्याच्यानंतर आपण 66 टीव्ही आणि एक टेबल आणि खुर्च्या 10 खुर्च्या अशा आपण 66 बूथला आपण बूथ सक्षमीकरणासाठी आणि थोडासा पतपुरवठा पण आम्ही त्यांना करणार आहे, जेणेकरून महिन्याभरात ते 100 रुपये ते काढतील आणि आम्ही त्यांना काहीतरी थोडासा पतपुरवठा करणार, जेणेकरून एक आर्थिकच्या बाबतीत पण त्यांची बैठक होईल, बूथची बैठक होईल, चर्चा होईल, बूथ एकदम सक्षम होईल. या स्टॉलचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. यावेळी भाजप नेते दीपक बहिरे, कर्जत अध्यक्ष राजेश लाड, नेरळ मंडळ अध्यक्ष पप्पू मसने, सरचिटणीस रामदास घरत, सचिन मस्कर तसेच भाजपचे काशीनाथ रसाळ, बाळा भोईर, महिला पदाधिकारी संगीता हरपोडे, अंकिता भोईर आणि स्थानिक ग्रामस्थ तसे भाजपचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, सामान्य नागरिकांच्या उपयोगी पडणारा वाढदिवस म्हणजेच खरी लोकसेवा असं म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या कामाचे कौतुक केले. भाजपचे आमचे मंडलाध्यक्ष दिनेश रसाळ यांचं मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पार्टीला बूथ स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि बूथ स्तरावरच्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ते काम करत आहेत. आता भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आहे की अधिक व्यापक प्रमाणामध्ये लोकांपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. केंद्र सरकार, मोदी सरकारची कामं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालची सरकारची कामं ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून भाजप नेहमीच संघटनात्मक कामावरती जोर देत राहिलेला आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आमचे दिनेश रसाळ असतील, राजेश लाड असतील, मसने असतील आणि आमचे सगळेच सहकारी यासाठी नव्या दमानं आता सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक बूथ स्तरापर्यंत काही ना काहीतरी कार्यक्रम होत आहेत. आता दिनेश रसाळ यांनी आज या संपूर्ण मंडलामध्ये त्यांच्या जे बूथ आहेत या प्रत्येक बूथला त्यांनी जो मन की बात पंतप्रधानांचा कार्यक्रम असतो दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी
तर तो कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून टी व्ही आणि त्याजवळ टेबल आणि खुर्च्या असं द्यायचं ठरवलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मग अशी जिल्ह्याची बैठक होती आमची, त्याच्यात सगळ्यांनीच त्यांचं अभिनंदन केलं आणि मला आनंद आहे की पंतप्रधानांचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच अनेक महत्त्वाचे उपयुक्त अशा पद्धतीचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी पोहोचू शकतात. कधी ऑनलाईन बैठका असतात, या सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचबरोबरीनं आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या मंडलाध्यक्षांना जोडायचं काम हे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी ठरवलेलं आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यासाठी सगळ्यांना त्यांचा पाठपुरावा असतो. तर या सगळ्यातून अगदी खेड्यातल्या गावातल्या माणसाला काय हवं त्याच्यापर्यंत काय योजना पोहोचतायत या सगळ्याचा आढावा घेतला जाणार. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.